चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही चूक केली आहे, मान्य करा, अन्यथा तुम्ही आणि तुमच्यामुळे तुमचा पक्ष संपून जाईल, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या मंत्र्यांची चूक झाल्याचं मान्य करावं, वेळ अजून हातातून गेली नाही, असे देखील मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षण कुणबी नोंदणीवरून जरांगे यांनी हा निशाणा साधला आहे. ते सांगलीच्या आटपाडीत बोलत होते. चांगलं होतं, एसीबीसी चांगलं होतं. ईडब्ल्यूएस असलं की एसीबीसी मागते आणि एसीबीसी आलं की ईडब्ल्यूएस मागते. म्हणजे काही आमच्यातले पण आहेत ना, ईडब्ल्यूएस होतं तेव्हा एसीबीसी मागत होते. हेच लोक आमच्यातले सरकारचं आहे. आता हेच लोक एसीबीसी दिलं तर ईडब्ल्यूएस मागत. मग सरकारला संधी सापडती, मग सरकार मराठ्यांचं असं वाटोळं करतं. हेच घालणार. आता एक फडणवीसांना दाखवायचं असेल एखाद्या वेळेस शिंदे साहेबांनी दिलेल्या 58 लाख नोंदी रद्द करायच्या असतील त्यांना श्रेयासाठी, असंही असू शकतं. कारण शिंदेची सुद्धा काय साधी गळचेपी नाही आहे तिथं. मराठे तुमच्या पाठीशी होते, त्या मराठ्यांचा सुद्धा वाटोळा करायला शिंदे निघाले. शिंदेची गळचेपी साधी नाही आहे तिथं, प्रचंड गळचेपी. पण मराठ्यांचा दबाव आहे आणि मराठे त्यांच्या पाठीशी आहेत म्हणून ते टिकलं होतं. आता त्यांना असा संदेश द्यायचा असेल फडणवीसाला की शिंदेने दिलेल्या नोंदी रद्द करा, म्हणजे मराठे शिंदेच्या विरोधात जातील, असाही डाव बावनकुळेचा त्यांचा असू शकतो. बरं, मी जरांगे पाटलांची मागणी सामाजिक हिताची अगदी योग्य आहे, परंतु मी मराठा समाज बांधव म्हणून जरांगे पाटलांना एक विनंती करतो की भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यावर जे बोलत आहे की भाषा वापरत आहे ती चुकीचं आहे, असा सल्ला तुम्हाला नितेश राणेंनी दिला. त्यांनी विनंती केली तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं योग्य आहे त्या सगळ्यात महत्वाचं आमच्यासाठी एक गोष्ट आहे. 2.5 वर्ष मराठ्यांच्या विरोधात लढलेले राणे मराठ्यांच्या बाजूला बोलायला लागले. इथंच मराठ्यांचं रक्त दिसायला लागलं की मराठ्यांचे नेते आता बदलायला लागले, जातीच्या बाजूने उभा राहायला लागले. त्यांना टोकून टाकून बोलण्यापेक्षा जे बदलले त्यांना बदललंच म्हणलं पाहिजे. जे विरोधात गेले ते विरोधातच गेले म्हणलं पाहिजे. आता समाजाचे लोक जर नेते बदलायला लागले तर ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी समाजाच्याच बाजूने उभा राहावं ही आमची अपेक्षा आहे. मराठ्याचं रक्त जे नसेल ते नाही राहणार. समजा नेत्यात वड्या वगळीचे असतात काही, मग तुम्ही विचारलं ना, त्यांना काय पाचरटा पुचरटा झपक्या होते असं आलेलं असते एखाद्या झाले, ते काय त्याला मराठीच तरी कसं म्हणावं. आजच्या सभेतून कुणाला इशारा आहे? कवठे महाकाळला तुम्ही जाताय आता थोड्या वेळामध्ये. मला एवढंच माहिती आहे की 58 लाख नोंदी याचे प्रमाणपत्र द्यायचे. पहिल्या त्या नोंदी तुमच्या चुकीनं तुम्ही रद्द केल्यात. ती चूक आणखीनही सांगतो फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला, चूक सुधारा बरं का. वेळ गेली नाही, वेळ गेलेलीच नाही. कारण सगळं हातातून गेल्यावर तुम्हाला करायचं असलं तरी पण होणार नाही. तुमच्या हातात अधिकारच राहणार नाही. मी लय ताकदीचं आंदोलन करणार आहे. पुन्हा सुट्टीच नाही तुम्हाला आता. त्यामुळे तुम्ही ती चुकच सुधारा, शहाणे व्हा. आम्हाला आणखीन त्या दरीत पडलेलं काय ते म्हणला त्या वाटावर नका आणू. कारण त्याला फडणवीसने सांगितलं वाटतं, दंगली भडकतील अशी भाषा वापर, दंगली भडकतील अशा भाषा वापरेव. म्हणजे हा, दंगली भडतील असा वापरेव. त्याच्यातून दंगल होईल, मराठा समाजात फूट पडल, मराठ्यांचा अवमान कर आणि मराठी चिडतील इतकं हिणून बोल, मराठी चिडतील इतकं हिणून बोल, असं त्याला सांगितलं असं. आणि दुसरा याचा प्लॅन असू शकतो. पण उदय सामंत साहेब सुद्धा म्हणतात की आता जरांगे पाटलांचे गैरसमज आम्ही दूर करू, त्यांच्याशी भेटू, मला चर्चाच नकोय. माझं म्हणणं काय आहे की तुम्ही नोंदी रद्द करायचा जी घाट घातला ना तो बंद करा. गरीबाचं वाटोळ करायचं बंद करा. मला ना शिंदेना विरोध करायचा आहे ना फडणवीसांना करायचा. पण तुम्ही जर माझ्या जातीच्या लेकराला विरोध करणार तर मी तुम्हाला विरोध करणार. तुम्ही सगळं व्यवस्थित क्लिअर करून द्या. काही देणं घेणं नाही मला, काहीच देणं घेणं नाही. पण आता मात्र सोडणार नाही.